सह्याद्रीच्या कुशीत समुद्राच्या साक्षीने उभा असलेला एक गड, जिथे इतिहास बोलतो आणि निसर्ग मनाला स्पर्श करतो, तर हा आहे सागरगड. तुम्ही कधी अनुभवलाय का असा गड, जिथे धबधब्यांचा आवाज आणि इतिहास एकत्र ऐकू येतो? जर तुम्ही देखील हा अनुभव घेतला नसेल, तर आज आपण हा अनुभव घेणार आहोत. तर सागरगडाकडे जाण्यासाठी आपण खंडाळे गावातून निघालो. सुरुवातीलाच हिरवळ, झाडं, पक्ष्यांचे आवाज आणि मोकळं आकाश तुमचं स्वागत करतं. थोडं पुढं गेल्यावर लागतो एक धबधबा, तो म्हणजे सिद्धेश्वर वॉटरफॉल, जो पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतो. तर मित्रांनो, रिव्हर्स वॉटरफॉल ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल, पण आता आम्ही पाहतोय ती. हे बघा कसा वर येतोय. यांनी काहीतरी प्रूफसाठी, व्हॅलिडेशनसाठी काहीतरी आणलंय. तर मित्रांनो, आपली मॅगी तयार आहे. तर आता आम्ही आलो आहोत सिद्धेश्वर वॉटरफॉलला आणि नजारा तर ठिकाण बघा, एक नंबर. असा सागरगडाचा इतिहास हा थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेला आहे. इसवी सन 1660 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यावेळी महाराजांनी गडावरून खांदेरी आणि उंदेरी ही दोन बेटे पाहिली व इंग्रज व सिद्धी यांच्यावर वचक बसवण्याकरिता खांदेरी बेटांवर किल्ला बांधण्याची योजना आखली. इसवी सन 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे 23 किल्ले मोगलांना दिले, त्यात सागरगडाचा म्हणजेच खेडदुर्ग या किल्ल्याचाही समावेश होता. आग्र्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि माझ्यासोबत आज आलेला आहे आदित्य पाटील. हा बघा. तर आजचा प्लॅन आमचा असा काही फिक्स नाही आहे, कारण का आम्हाला रूट एक्झॅक्ट माहीत नाही, तरी पण आम्ही प्रयत्न करतो शोधायचा. आणि प्लॅन असा आहे की आम्हाला जायचं आहे सागरगडला. पण आत्ता आम्ही आहोत सिद्धेश्वर वॉटरफॉलच्या रूटला. बघा पाणी असा, म्हणजे वॉटरफॉलचा जो पाणी येतोय तो दिसत असेल व्हिडिओत तुम्हाला. याचे शूज देखील ओले झाले. तर काय करणार, बघूया वाट सापडते की नाही, त्याच्यावर आपला प्लॅन डिसाईड होतो. तेव्हाच मी ही व्हिडिओ अपलोड करेल. तर भेटूया पुढे. हा जो ओढा दिसतोय तुम्हाला, म्हणजे सिद्धेश्वर वॉटरफॉल, तिकडनंच आम्ही आलोय आणि आम्हाला रस्ता भेटला असं मला वाटतंय. हा बघा, इथे असे एक, म्हणजे तुम्हाला पायऱ्या दिसत असतील, तीच वाट आहे असं मला वाटतंय. त्या वाटेवर आता आपण चाललोय. ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे नंतर कळेल. बघा, जर पाऊस पडला तर किती सुंदर वाटेल हे. आता आपण, मला वाटते की पहिल्या टप्प्यावर आलो आहोत आणि इथं आपल्याला अनेक अशा, म्हणजे पुरातन काळातील अशा मूर्त्या किंवा आपण बोलू शकतो शिलाकृती बघायला मिळत आहेत. बघा,
हा बघा, एका वेळेस 4 केळी खाऊन बसलेला आहे पूर्वज काय. आणि त्याच्या समोरचा नजारा बघा तुम्ही, वाव, दुधबा. तर खूप असा रस्ता आपण कव्हर केला आहे बाय द वे. आणि सिद्धेश्वर वॉटरफॉलचा व्ह्यू देखील आपण बघितला, वरनं देखील आपल्याला दिसेल. म्हणजे सुरुवातीला अशा चढणीच आहेत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. चढणी संपल्या की कसा म्हणजे एक लेवलचा रूट भेटेल आपल्याला. बघा, आणि पाऊस नसल्या कारणाने थोडी गरमी अशी करते, घामाघूम झालोय सगळे. आत्ता आपण आलो आहोत पहिल्या टप्प्यावर. आणि इकडे डावी बाजूला बघताय, तिकडून तुम्ही सिद्धेश्वर मंदिराकडे जाऊ शकता. आणि आपण या राईट साईडने आलोय. आता आपण चाललोय सागरगडाकडे, जी की वाट इथून आहे, म्हणजे सरळ एकदम स्ट्रेट आहे. राईट साईडला आहे सिद्धेश्वर मंदिर. आणि जरा जास्तच ऊन पडलंय बघा. फक्त आम्हाला जेव्हा आम्ही गाडीवर होतो तेव्हाच आम्हाला पाऊस लागला, त्यानंतर पावसाचा थेंब देखील नाही दिसला. तर पुढे आल्यावर तुम्हाला 2 असे डायरेक्शन मिळतील. त्यातला तुम्हाला राईट साईडला म्हणजे इथे घर एक दिसत असेल, इकडे आपल्याला जायचं नाही आहे, तर आपल्याला जायचं आहे इकडे. कुठे हे बघा, हे या DP वर लिहिलेलं आहे, नको बघा, इथे धबधबा लिहिला आहे आणि खाली लिहिला आहे गडाकडे जाण्यासाठी मार्ग. दिसत असेल तुम्हाला. तर थोडीशी साफसफाई म्हणजे लोकांना दिसेल. तर आत्ता आपण माचीजवळ पोचलोय. आणि येथून देखील खूप असा अंतर आहे, पण फ्लॅट सरफेस आहे, त्याच्यामुळे जायला काय वाटणार नाही. बाकी एरिया एक नंबर आहे भाई. तर इथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल, लेफ्टला न जाता राईटला जायला. आपण एकदम असा वर आलोय रे. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील. तर माझ्यासोबत आज काही मला नवीन मित्र भेटले की सागरगड ट्रेकसाठी आलेले. तर हा दादा आहे प्रसाद दादा, प्रतीक कोलते, मानवी आणि हा आदित्य पाटील. आणि हे सगळे आहेत अलिबागचे. 2 जण आहेत. हा, एक उरणचा देखील आहे. तर बराच वेळ असा आम्ही चाललो आहोत, तरी पण अजून काय आम्हाला म्हणजे आम्ही अजून आसपास देखील नाही असं वाटायला लागले. हे वर आल्यावर जे ट्रेक सुरू होते, ट्रेक म्हणजे सिम्पल फ्लॅट पॅच आहे, त्याच्यावरून आता आम्हाला जवळजवळ 2 डोंगर पार करायचे. ती स्ट्रेटच आहेत, म्हणजे अपडाऊन असं नाही आहे. पाहूया किती वेळ होतो आपल्याला. आम्ही घरनं निघालेलो लगभग 7च्या दरम्यान. आणि थोडे बघा असे पॅचेस आपल्याला दिसतात. तर आणि नक्की म्हणजे स्टिक कॅरी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. चल भाई.
पेन हा हो. तर फायनली मित्रांनो आपला तटबंदी दिसायला लागली बाजूची, हे बघा. आणि खूप मोठी अशी तटबंदी या किल्ल्याला लाभलेली आहे, तुम्हाला दाखवेलच मी. आणि एकदम वर आलोय आम्ही. वाऱ्याचा आवाज तुम्हाला येत असावा. कसली अशी जोरात हवा सुटलेली आहे. हा काय हा का. आणि वर आलोय. आपल्याला वर आल्याच एक तोफ दिसलेली आहे. हा बुरुज आहे. 2022 या साली या तोफीची स्थापना झाली असावी या ठिकाणी. म्हणजे तोफ तर जुनीच असेल 100%. काय चालूच आहे. संकल्पना तुम्ही ऐकली असेल, पण आता आम्ही पाहतोय ती. हे बघा असा वर येतोय. आता आम्ही थोडंसं प्रूफ म्हणून काहीतरी अजून करणार. खोटं वाटत असेल पाणी येतोय, क्लिअर कट दिसतोय आपल्याला. आणि हा सागरगडचा म्हणजे वरचा टोक आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता नुसता जंगलच जंगल असा आहे. हे बघा यांनी काहीतरी प्रूफसाठी व्हॅलिडेशनसाठी काहीतरी आणलंय. हे बघा होय. हा आहे अभिजित आणि माझ्यासोबत माझा मित्र आदित्य. तर इकडे आल्यावर आपल्याला एक पाण्याचा कुंड देखील बघायला मिळतं, जे की गोमुखी आकाराचा आहे. इकडे शंकराचं मंदिर आहे आणि इकडे शंकराचं मंदिर आहे, ते देखील मी दाखवतो तुम्हाला. ते पोस्टर आहे आणि काही सूचना फलक देखील आपल्याला किल्ल्याच्या वर आल्यावर बघायला मिळतात. हे बघा म्हणजे किल्ल्यावर काही कुठे कुठे आहे असं. किल्ल्याच्या वर पोहोचताच आपल्याला एक मंदिर दिसून येते. त्यात देवी महिषासुरमर्दिनी, गणपती बाप्पा व शिवलिंग यांच्या दगडात कोरलेल्या मूर्त्या दिसून येतात. थोडं पुढे जातात आपल्याला वेताळ मंदिर देखील दिसून येतं.
तर आजचे शेफ आपल्याला आहेत आदित्य पाटील आणि हा आपला दादा. त्याचा आपण गॅस यूज करतोय सध्या तरी. आणि पार्टनर्स आजची मॅगी आपली बनलेली आहे. शेफ सरनेम प्रसाद पलंगे सोबत मिनी कोणाचं दोन आहेत मॅगी आपल्या मस्त. अजून भर भर. आणि हे काही आमचे प्रमुख पाहुणे. तर मित्रांनो आपली मॅगी तयार आहे. आणि एवढा भारी असा वेदर आणि सोबत गरमागरम अशी मॅगी मेड विथ लव. तर वी आर ऑन दी टॉप ऑफ द माउंटन. सागरगडाच्या एकदम आपण वरच्या स्थानी आहोत सध्या तरी. आणि खूप असा वेगाने असा वारा सुटलेला आहे. आता आपण चाललो आहोत वानर टोकाकडे. वानर टोक म्हणजे एक असा शिखर आहे छोटासा, सुळका आपण बोलू शकतो त्याला, जो की म्हणजे भारी दिसतो लांबना तरी. आणि मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करेन. वानर टोक म्हणजे नक्की काय? या सुळक्यांवर माणसांना चढणं अत्यंत कठीण आहे, पण माकडे सहजरित्या चढतात, म्हणून नाव पडलं वानर टोक. तर हे बघा किल्ल्याची अशी बाजूची तटबंदी आपल्याला बघायला मिळते. आणि सध्या तरी आम्ही इकडून आलोत. आणि इकडून असा आहे म्हणजे छोटीशी वाट बघ. आता आपण चाललोय सिद्धेश्वर वॉटरफॉल कडे. आया किल्ल्याचं अप्रतिम सौंदर्य डोळ्यात साठून झालेलं आहे. आजूबाजूचा नजारा, ढगांची खेळी आणि थंड वारा खरंच मन जिंकून गेलं. पण साहस काय इथे आपला संपत नाही. आता आम्ही किल्ल्यावरून खाली उतरायला सुरुवात केली आहे आणि पुढचं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे सिद्धेश्वर वॉटरफॉल. तिथे पोचायला अजून खूप असा ट्रेक बाकी आहे. रस्त्यात जंगलाची हिरवाई, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पावसाचे थेंब देखील आहेत. ही सगळी मजा येणारच आहे. तर चला आता आपण निघालोय निसर्गाच्या कुशीत, जिथे पाण्याचा आवाज मनाला शांतता देतो, ते म्हणजे सिद्धेश्वर वॉटरफॉल. तर मंडळी हा आहे सिद्धेश्वर वॉटरफॉल. बघा वरनं रॅपलिंग देखील करतात, पण सकाळी करत होते, आता झाला टाइम. तर आत्ता आम्ही आलो आहोत सिद्धेश्वर वॉटरफॉलला. आणि हे बघा
तर आता आपण सागरगड आणि सिद्धेश्वर वॉटरफॉल एक्सप्लोर करून झालं आहे आपलं कम्प्लीट. तर आता आम्ही चाललो आमच्या घरी. बाय.